जालन्यात आस्था हॉटेलच्या जवळ पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे 2 अट्टल गुन्हेगार अटकेत. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि एक पिस्टल जप्त. आज दिनांक 6 रोजी रविवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. दिनांक 29/6/2025 रोजी तक्रारदार चंदन बसंतीलाल गोलेच्छा, वय वर्ष 49, व्यवसाय किराणा दुकान, राहणार आस्था हॉटेलच्या बाजूला, जालना यांना पिस्टलचा धाक दाखवून तुझी सुपारी मिळाली आहे, तुला जीव वाचवायचा असेल तर 50 लाख रुपये द्यावं लागेल असं म्हणून त्यांचं अपहरण करून आरोपींनी 4 लाख रुपये घेऊन गेले होते. तक्रारदार यांनी दिनांक 30/6/2025 रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर बाजार कलम 308, 5, 140, 2, 352, 351, 2, 3, 5 भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. दिनांक 5/7/2025 रोजी गुन्ह्यातील आरोपी अक्षय रवींद्र गाडेकर व विठ्ठल भीमराव अंभोरे असे दोघेजण एका काळ्या रंगाचा स्प्लेंडर मोटरसायकलसह विशाल कॉर्नर जालना इथं बायपास रोडवर थांबलेले आहेत अशी माहिती प्राप्त झाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीकडे जात असताना दोन्ही आरोपींना संशय आल्यानं त्यांनी मोटरसायकल जागेवर सोडून शेतात पळ काढला. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दोन्ही आरोपींचा 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्यांना शिताफीनं पकडलंय. आरोपी नामे अक्षय रवींद्र गाडेकर, वय वर्ष 22, राहणार पिंपळगाव शेरमुलकी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, विठ्ठल भीमराव अंभोरे, वय वर्ष 25, राहणार द्वारकानगर, जालना यांना गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता दोन्ही आरोपी व त्यांचा एक साथीदार राहुल रत्नाकर गंगावणे, राहणार चांदई एक्को, तालुका भोकरदन असं तिघांनी चंदन गोलेच्छा यांचं अपहरण करून पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडून 4 लाख रुपये खंडणी घेतली असल्याचं कबूल केले. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून गावठी बनावटीचं एक पिस्टल, रोख 77,000 रुपये, एक स्प्लेंडर मोटरसायकल, 3 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, जगदीश बावणे, रुस्तम जयवाळ, कैलास खार्डे, दीपक घुगे, सागर बाविस्कर, किशोर पुंगळे, सचिन राऊत, धीरज भोसले, अशोक जाधवर, चालक सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे.